गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। पहा, आपण आज वेगळ्या विषयावर बोलणार आहोत। तो वेगळा विषय म्हणजे भगवान शिव आणि रावण। बघा, या पृथ्वी तलावरचा रावण हा भगवान शिवाचा मोठा भक्त होता ना। बघा, रावणासारखा देवाचा कोणी भक्त झाला का अजूनपर्यंत? कुणीच नाही। एवढा मोठा भक्त अजून कोणी पाहिला नसेल। म्हणजेच भगवान शिव यांनी रावणाला दिलेलं आत्मज्ञान आहे ना, त्या आत्मज्ञानाचं दान आहे। ते नक्की होतं काय आणि त्या दानामुळं रावण काय काय करू शकत होता? पूर्ण ब्रह्मांडामध्ये एक गोष्ट प्रत्येकाला सांगणं गरजेचं आहे। आपण असं सर्वकडे फिरतो ना की माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे। पण रावणाकडे तर एवढी संपत्ती होती ना, तरीसुद्धा त्याचा नाश झाला। आणि आता आपण तेच निरूपणामध्ये ऐकणार आहोत। हा रावण आहे ना, भगवान शिवांनी रावणाला दिलेलं आत्मज्ञान आहे ना, ते दान कोणतं होतं आणि कशा प्रकारे होतं? भगवान शिव आणि लंकापती रावण यांच्यातील नातं हे केवळ भक्त आणि देवाचं नातं नव्हतं, तर एका महान शिष्याचं नातं होतं आणि एका गुरुचं नातं होतं ना। रावण हा प्रकांड पंडित होता, वेदविद्या आणि महान संगीतकार सुद्धा होता ना। परंतु त्याच्या ठायी असलेल्या अहंकाराने त्याच्या ज्ञानाला ग्रासला ना। म्हणून तुम्हाला सांगणं आहे, तुमच्याकडे कितीही पैसा असू द्या, तुमच्याकडे कितीही विद्वत्ता असू द्या, ज्यावेळी तुमच्या जीवनामध्ये अहंकार येतो ना, तुमचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून तुम्हाला जुनी लोक सांगतात ना, रामायण वाचा, महाभारत वाचा, त्याच्यामुळं जे जीवन कसं जगावं ना याचं आपल्याला पूर्ण माहिती मिळते ना। पण आपण वाचतो का बरं? कधीच वाचत नाही। आपण कोणाचं तरी चरित्र वाचतो, पण त्याच्या चरित्रामध्ये लव्ह स्टोरी असते, यानं इकडं गेला तिकडं गेला। हे आपल्या काही कामाचं आहे का बरं? तुम्ही विचार करा आणि मग या प्रश्नाचं उत्तर द्या। बघा, आपण आता पाहतोय की युद्धामध्ये जाण्यापूर्वी भगवान शिव यांनी रावणाला कोणत्या गोष्टी सांगितल्या, काय काय सांगितलं? रावणानं अनेक वर्ष कठोर तपश्चर्या करून शिवाला प्राप्त केलं होतं ना, पण त्याचं मागणं नेहमी शक्ती आणि अमरत्वाशी संबंधित होतं। एकदा लंकेमध्ये आपल्या सुवर्ण सिंहासनावर बसलेला असताना रावणाला जाणीव झाली की त्याच्याकडे अफाट शक्ती आहे, अमाप संपत्ती आहे आणि मृत्यूवरही त्याने विजय मिळवण्याचा प्रयत्न केला आहे। तरी त्याच्या अंतर्मनामध्ये एकच प्रकारची पोकळी आहे। त्याला हे समजलं की बाह्य जगावर विजय मिळवणं सोपं आहे, परंतु स्वतःच्या मनावर, वासनेवर नियंत्रण मिळवणं हे सर्वात कठीण कार्य आहे ना। या अवस्थेतूनच रावणाने पुन्हा एकदा कैलास पर्वताची वाट धरली। त्याचं उद्दिष्ट यावेळी कोणतंही वरदान मिळवणं नव्हतं, तर आपल्या आराध्य देवताकडून म्हणजेच महादेवांकडून आत्मज्ञान प्राप्त करणं होतं ना। म्हणजे कैलासाच्या पवित्र भूमीवर जेव्हा पोचतो ना, तेव्हा रावणानं पाहिलं की भगवान शिव ध्यानस्थ बसलेले आहेत। रावणानं तिथे बसून आपल्या विणेवर शिवतांडव स्तोत्रांची निर्मिती केली आणि आपल्या अगाध भक्तीनं वातावरणामध्ये एक विलक्षण कंप निर्माण केला। शिवाचं ध्यानभंग पावलो आणि त्यांनी डोळे उघडतात समोर आपल्या परमभक्ताला पाहिलं।
शिवाने स्मितास्य करत विचारलं, हे दशानन, तू आज कोणत्या इच्छेने इथे आला आहेस बरं? रावणानं अत्यंत नम्रपणे आपला माता शिवाच्या चरणी टेकवला आणि म्हणाला, हे देवादिदेव, मी आजवर आपल्याकडून शक्ती मागितली ना, शस्त्रे मागितली आणि राजवैभवसुद्धा मागितलं, पण आज मी रिकाम्या हातानं आणि रिकाम्या मनानं आलो आहे. मला हे ज्ञान हवं आहे, ज्यानं मानवाच्या जन्म मृत्यूचे फेरे सुटतात आणि त्याला स्वतःच्या अस्तित्वाचा खरा अर्थ समजतो. रावणाची ही शुद्धता इच्छा पाहून शिवाने त्याला आत्मज्ञानाचं दान देण्याचं ठरवलं. शिवाने रावणाला सांगायला सुरुवात केली की आत्मज्ञान हे पुस्तकातून किंवा केवळ मंत्रांच्या पठणातून मिळत नाही, तर ते स्वतःच्या आत डोकावून पाहिल्यास प्राप्त होतं ना. शिव म्हणाले, तू 10 तोंडांचा स्वामी आहेस, पण तुझी ही 10 तोंड म्हणजे केवळ बुद्धिमत्तेचं प्रतीक नाहीत, तर ते मानवाच्या 10 इंद्रियांचं किंवा विकारांचं प्रतीक आहेत ना. जोपर्यंत तुझं मन या 10 दिशांना धावत राहील, तोपर्यंत तुला स्थिरतेचा अनुभव घेता येणार नाही. आत्मज्ञानाचा पहिला टप्पा म्हणजे मी या अहंकाराचा त्याग करणं. जोपर्यंत तुला असं वाटतं ना की मी शक्तिशाली आहे, मी पंडित आहे, तोपर्यंत तू सत्यापासून दूर आहेस. शिव पुढे म्हणाले, रावण, तुझं शरीर आहे ना, हे नश्वर आहे आणि तुझी कीर्ती ही काळ्याच्या ओघामध्ये पुसली जाईल, परंतु तुझ्या आत असलेला आत्मा आहे हा शाश्वत आहे. तो ना कधी जन्माला येतो न कधी मरतो. या आत्म्याला जाणणं म्हणजेच खऱ्या अर्थानं स्वतःला जाणणं आहे ना. बघा, इथे तुम्हाला महाभारताची इथे आठवण येते. तुम्हाला महाभारतामध्ये आठवतं का बरं, ज्यावेळी श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं की तुझा इथे कुणीच नाही, ज्यावेळी पांडव कौरवांच्या युद्धामध्ये अर्जुनाचा मुलगा वारला ना, मृत्युमुखी झाला ना, अभिमन्यू मृत्युमुखी झाला, तेव्हा अर्जुनानं श्रीकृष्णाला नकारच दिला ना, मी यांच्याशी युद्ध करू शकत नाही. त्या मुलाच्या मृत्यूमुळं अर्जुन पूर्णतः खालावलेला होता. त्याला युद्ध करण्याची अजिबात हिंमत नव्हती. पण ज्यावेळी श्रीकृष्णाने त्याला समजावलं ना की ज्यावेळी मनुष्य मरतो ना, त्यावेळी तू कोण आणि मी कोण तो काहीही ओळखणार नाही. जेव्हा त्या मृत व्यक्तीजवळ श्रीकृष्णानं अर्जुनाला नेलं ना, त्या अभिमन्यूजवळ नेलं, तेव्हा अभिमन्यू काय म्हणाला बरं? अर्जुनानं विचारलं, बाळा तू ठीक आहेस का? अभिमन्यू म्हणाला, तुम्ही कोण आहात बरं? मी तुम्हाला ओळखत नाही. म्हणजे ही आत्मा आहे ना, हा प्राण आहे, तो आत्मा कधीच बदलत नाही, कोणतं शरीरसुद्धा हे करत नाही. म्हणून तुम्हाला सांगणं आहे. रावणानं विचारलं की हे महेश्वरा, मग हा अहंकार नष्ट कसा करावा बरं? त्यावर शिवानं उत्तर दिलं की अहंकाराला नष्ट करण्यासाठी त्याला ओळखावं लागतं. तू जेव्हा विचार करतोस ना की कोणापेक्षा श्रेष्ठ आहेस, तेव्हा तुझा अहंकार कार्यरत असतो. तू हे विसरतोस की प्रत्येक जीवामध्ये एक चैतन्य नांदत आहे. ज्या दिवशी तुला समोरच्या शत्रूमध्ये तुझं रूप दिसेल ना, त्या दिवशी तुझा अहंकार गळून पडेल. शिवाने रावणाला प्रकृती आणि पुरुष यांच्यातील संबंध समजावून सांगितला. त्यांनी सांगितलं की हे संपूर्ण जग मायेचं खेळ आहे. आपण ज्याला सत्य मानतो ते बदलणारं असतं ना, आणि जे कधीही बदलत नाही त्याचं परमसत्य आहे. रावणाला हे ऐकताना जाणवलं की त्यांचे आजवरचे सर्व पराक्रम हे केवळ मायेच्या खेळातले छोटे भाग होते. शिवाने रावणाला पुढे उपदेश करताना सांगितलं की ज्ञान मिळवणं सोपं आहे, पण ते पचवणं खूप कठीण आहे. ज्ञानाचा वापर जर सत्तेसाठी आणि अहंकारासाठी केला तर ते विशेष ठरतं ना, परंतु जर ते करुणेसाठी वापरलं तर ते अमृत बनतं. रावण ऐकत असताना
त्याला आपल्या चुकांची जाणीव होऊ लागली. शिवाने त्याला सांगितलं की आत्मज्ञान मिळवलेली व्यक्ती सुखात हुरळून जात नाही आणि दुःखात कोसळून जात नाही. ती व्यक्ती चिखलातल्या कमळाप्रमाणे असते, जी जगामध्ये असून सुद्धा जगाच्या दोषांपासून अलिप्त असते. रावणानं विचारलं, हे गुरुदेव, माझ्यासारख्या रजोगुणी व्यक्तीला हे कसं शक्य होईल बरं? शिवाने शांतपणे उत्तर दिलं की प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये सत्व, रज आणि तम हे 3 गुण असतात ना. तू तुझी शक्ती लोकांसाठी खर्च कर, स्वतःच्या सुखासाठी नाही. जेव्हा तू स्वतःचा विचार सोडून विश्वाचा विचार करशील ना, तेव्हा तुझा रजोगुण आपोआप सत्वात रूपांतरित होईल. आत्मज्ञान हे काही बाहेरून मिळवण्याची वस्तू नाही, तर ते तुझ्या आत असलेला आवरण दूर करत असतं ना. जसा ढगांमुळे सूर्य झाकला जातो, तसा तुझ्या वासनांमुळं तुझा आत्मा झाकला गेला आहे ना. हे वासनांचं ढग बाजूला सरले की ज्ञानाचा सूर्य आपोआप तळपू लागेल. शिवाने रावणाला योगाच्या आणि ध्यानाच्या काही अशा पद्धती सांगितल्या ज्यानं मन एकाग्र करता येतं. त्यांनी सांगितलं की श्वासावर नियंत्रण मिळवणं म्हणजे मनावर नियंत्रण मिळवणं आहे. जेव्हा मन स्थिर होतं ना, तेव्हाच बुद्धीला सत्याचं दर्शन घडतं. रावणाला त्या क्षणी एक अद्भुत अनुभूती आली. त्याला जाणवलं की 10 मस्तक आता एका दिशेला म्हणजे अंतर्मुख होत आहेत. या दीर्घ संवादानंतर शिवाने रावणाला आशीर्वाद दिला की तू हे ज्ञान प्राप्त केलं आहेस, पण त्याची खरी परीक्षा संकटाच्या वेळी होईल. आत्मज्ञान म्हणजे केवळ माहिती नाही ना, तर ते जगणं आहे. रावणाने शिवाचे आभार मानले आणि लंकेला परत आला. जरी रावणाच्या नशिबात पुढे रामाशी युद्ध आणि मृत्यू होता ना, तरी शिवाच्या आणि आत्मज्ञानाच्या दानामुळं रावणाच्या अंताच्या वेळी म्हणजे मृत्यूच्या वेळी त्याच्या चेहऱ्यावर एक निराळस तेज होतं ना. मरतानाही त्याला हे माहीत होतं की तो केवळ शरीर सोडत आहे, त्याचा आत्मा अमर आहे. शिवानं दिलेलं हे दान आहे ना, रावणाच्या जीवनातील सर्वात मोठी संपत्ती ठरली. म्हणजे या संपूर्ण माहितीवरून आपण काय शिकलो बरं? कितीही सामर्थ्यवान तुम्ही असा, कितीही विद्वान तुम्ही असा, जोपर्यंत आपण स्वतःच्या अहंकाराला जिंकत नाही ना आणि आत्म्याच्या स्तरावर सत्याला ओळखत नाही, तोपर्यंत आपलं सर्व ज्ञान अपूर्ण आहे. भगवान शिव हे केवळ संवारक नाहीत, तर ते सर्वश्रेष्ठ गुरु देखील आहेत ना, जे आपल्या भक्ताला अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी सदैव तत्पर असतात. रावणानं शिवाकडून मिळालेल्या या सर्व ज्ञानाचा उपयोग जरी नंतर आपल्या स्वभावामुळं चुकीच्या पद्धतीने केला असला ना, तरी शिवाचा उपदेश हा त्रिकाळवादी सत्य आहे. म्हणून आजही आपल्याला प्रेरणा देतो ना. आत्मज्ञानाचा हा प्रवास आहे, प्रत्येकाच्या आत सुरू आहे. फक्त गरज आहे ती अहंकाराचा त्याग करून शिवासारख्या गुरुला शरण जाण्याची. शिवाच्या उपदेशाचा हा प्रभाव केवळ रावणावरच नाही, तर संपूर्ण सृष्टीवर पडला ना. शिवाने स्पष्ट केलं की खऱ्या अर्थानं मुक्त तोच आहे ज्याला कशाचीही आसक्ती नाही. रावणानं विचारलं होतं की हे प्रभू, मला आसक्ती ओढ का वाटते बरं? त्यावर शिवानं स्मितहास्य करून उत्तर दिलं ना की मुक्तीची ओढ प्रत्येकाला असते, कारण आत्मा आपल्या मूळ स्वरूपामध्ये मुक्त असतो. फक्त हा देह आणि संसारातील नातेसंबंध आहे ना, आपल्याला बांधून ठेवतात. जेव्हा तुम्ही लंकापती आहे हे विसरून मी शिवाचा अंश आहे हे जाणशील ना, तेव्हाच तुला खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव येईल. या संवादानं रावणाच्या बुद्धीला एक नवीन दिशा मिळाली. त्याला हे समजलं की शक्तीचा उपयोग जर केवळ स्वतःला मोठे करण्यासाठी केला तर ती शक्ती विनाशाचं कारण बनते ना. शिवाने रावणाला भक्तीचं महत्त्व देखील सांगितलं. त्यांनी स्पष्ट केलं ना की ज्ञानी जरी महान असले तरी भक्तीशिवाय ती कोरडी आहे.
भक्ती मनाला कोमळ बनवते ना आणि ज्ञानाला विनम्रता प्रदान करते. रावणानं विचारलं, भक्ती आणि ज्ञान यात श्रेष्ठ काय? तेव्हा शिवाने सांगितलं की एकाच्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. जसं प्रकाशाशिवाय सूर्याला अर्थ नाही, तसं ज्ञानाशिवाय भक्तीला आणि भक्तीशिवाय ज्ञानाला अर्थ नाही. म्हणजे या पूर्णचं तात्पर्य एवढंच की बाह्य जगातील विजयापेक्षा स्वतःच्या अंतर्मनातील विजय आहे ना, हाच सर्वश्रेष्ठ विजय आहे. भगवंत प्रत्येकाला संधी देतो. गरज आहे ती फक्त रावणाप्रमाणे प्रश्न विचारण्याची आणि शिवाप्रमाणे मार्गदर्शन स्वीकारण्याची. रावण मरताना त्याच्या डोळ्यात पश्चाताप नव्हता, तर कृतज्ञताच होती ना. कारण त्याला माहीत होतं की ज्या शिवाने त्याला जन्म दिला त्याच शिवाच्या ज्ञानानं त्याला मुक्तीचा सुद्धा मार्ग दाखवला. अशा प्रकारे भगवान शिव आणि रावणाला केवळ मरणच नव्हे तर विचारांचं देखील राज्य दिलं ना. आत्मज्ञान हे असं दान आहे ना जे कुणीही चोरू शकत नाही आणि जे कधी संपत नाही. रावणाच्या कथेतील हा भाग आहे ना, आपल्याला नेहमीच आठवण करून देतो की ज्ञानी असण्यापेक्षा माणूस असणं आणि अहंकारी असण्यापेक्षा नम्र असणं अधिक महत्त्वाचं आहे ना. हा शिवाचा हा उपदेश आहे ना, मानवी जीवनातील सर्व समस्यांचं मूळ आहे. अहंकारावर घाला घालणारा आहे. ज्या दिवशी आपण रावणाच्या या 10 विकारांना म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, मन, बुद्धी, चित्त आणि शेवटचा आहे तो अहंकार या शिवाच्या पायाशी अर्पण करू ना, त्याच दिवशी आपल्यालाही त्या आत्मज्ञानाचं दर्शन घडेल. आणि हेच शिवाचं खरं दान आहे ना, हीच रावणाची खरी ओळख आहे. म्हणून रावणाला एकीकडून तुम्ही पाहू नका, रावणाची दुसरी बाजूसुद्धा बघा. म्हणजे जर रावणाकडे अहंकार जर नसताना तर आज त्याचीच मंदिरं असती ना. बघा तुम्ही या भारतामध्ये रावणाचं कुठं तुम्हाला मंदिर सापडेल का बरं? कुठेच सापडणार नाही. या अहंकारामुळं त्याचं पूर्ण आयुष्य बर्बाद झालं. पिढ्यानपिढ्या बर्बाद झाल्या. का झाल्या बरं? हा अहंकार आणि लोभ आहे ना, मनुष्याच्या जीवनाची राख रांगोळी करत असतो. म्हणून मनुष्यानं आहे ना, तुमच्याकडे किती पैसा जरी असेल, किती धन असेल, गाडी बंगला असेल, तरीही अभिमान करू नका. अति जास्त झालं ना, तिथे माती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माणसानं नम्र असावं ना. जिथे नम्रता असेल ना, तिथे सर्व काही टिकून राहतं, सुखसुद्धा टिकून राहतं. आपल्या घराचा वास्तुपुरुष आहे ना, तो नेहमी आपल्याला समाधान देत असतो. म्हणून हा वास्तुपुरुष आहे ना, तो नम्रतेवर टिकून असतो. जर तुमच्या घरातून नम्रता गेली ना, जिथे अहंकार येऊन बसला ना, आपल्या घरातील वास्तुपुरुष त्याच्या सोबत आहे ना, लक्ष्मीला सुद्धा बाहेर घेऊन जातो. मग जर वास्तुपुरुष जर नाराज होत असेल तर मग आपण अहंकारामध्ये राहून काही फायदा आहे का बरं? म्हणून आपण आहे ना, नम्रता स्वीकारा. बघा तुमच्या जीवनामध्ये आहे ना, कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एक संत होऊन गेले. एक मुलगा त्यांच्याकडे सत्संगासाठी यायचा. त्यानं दीक्षा मिळावी म्हणून प्रार्थनासुद्धा केली. संत म्हणाले, तू 11 लाख महामंत्रांचा जप करून ये, मग विचार करू. काही महिन्यात जप पूर्ण करून तो पुन्हा संतांकडे आला. संत म्हणाले, अजून 11 लाख जप करून ये. त्या मुलाला साधकाच्या रूपामध्ये प्रवेश करून नुकतीच 3-4 वर्ष झाली होती ना, त्याच्या मनामध्ये विश्वासाचा अभाव होता. एके दिवशी तो कुठेतरी जात असताना एक तांत्रिक काही सिद्धी करताना दिसला. तांत्रिकानं त्याला स्वतःबद्दल विचारलं. त्यानं त्याच्या जपाबद्दल सांगितलं. तांत्रिकानं विचारलं की इतक्या वर्षापासून तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने नामजप करत का आहात बरं? त्यातून तुम्हाला काही अनुभव आला आहे का? तो मुलगा म्हणाला
की त्याला ते जाणवलं नाही. तांत्रिक म्हणाला, बघ तू तरुण आहेस, तू आमच्यासारखं सिद्धी प्राप्त करून घे, त्यानं तुझी सर्व कामे होतील. मी सुद्धा सर्व कामे सिद्धीद्वारे करून घेतो. काही मंत्रांचा जप केल्यानं काम लवकर पूर्ण होतं. त्यानं तांत्रिकाकडून साधनेची पद्धत जाणून घेतली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मंत्रांचा नीट जप केला, पण काहीही अनुभव आला नाही. त्यानं तांत्रिकांना सांगितलं की त्याला कोणतीही सिद्धी प्राप्त झाली नाही. तांत्रिक म्हणाला, पुन्हा प्रयत्न कर. त्यानं त्याप्रमाणे प्रयत्न केले, पण काहीच घडलं नाही. तांत्रिकानं त्या शक्तीला आवाहन करून विचारलं, या मुलाला का अनुभव येत नाही बरं? शक्तीला विचारल्यावर कळालं, त्या मुलाच्या मागे एक वर्तुळ दिसतं. मी खूप बळवान असलो तरी त्या आभा मंडळाच्या वैभवासमोर मी टिकू शकत नाही. नक्कीच कुठली तरी शक्ती त्याचं रक्षण करते. या घटनेनंतर काही वेळानं त्याला संतांची आठवण झाली आणि संतांकडे आल्यावर ते म्हणाले, बाळ, तुझ्या अधोगतीपासून नामजपानं तुला सुदर्शनाच्या रूपानं तारलं. या देवाच्या नामानं तुझा उद्धार केला. जर उद्धार केला नसताना तर तू वाईट शक्तीनं तुला घेरलं असतं. नामाचा प्रभाव दिसत नसला ना तरी तो प्रभाव तुमच्यामध्ये साठलेला असतो. म्हणून भगवंताचं नामस्मरण आहे ना, ते घ्यायला कधीही विसरू नका. तुमच्या जीवनामध्ये आलेला कठीण प्रसंग, त्याच्यातून जर तुम्हाला व्यवस्थित जर निष्ठायचं असेल ना, तर भगवंताचं नामस्मरण तुम्हाला तारणार आहे. म्हणून भगवंताला विसरू नका, नामस्मरण करा, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.